नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो। 12वी HSC बोर्डाचा निकाल केव्हा लागणार आहे, कसा दिसणार आहे, काय काय चेंजेस झालेले आहेत, सगळ्या गोष्टींबाबत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे। महत्त्वाची अपडेट आलेली आहे, पूर्ण अपडेट मी तुम्हाला एक्सप्लेन करेल बाळांनो, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा। जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, अशीच हेल्प करत राहील, तुमची पूर्ण काउन्सिलिंग करून देईल। फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो। सीईटी परीक्षेचे जेवढे पण शिफ्ट होत आहे बाळांनो, सगळेच्या सगळे पेपर आपण व्हॉट्सअप ग्रुपला लगेच अपलोड करतो, जेणेकरून पुढच्या शिफ्ट वाल्यांना किंवा अटेम्प्ट टू वाल्यांना त्या गोष्टी कामात येतील। त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल, त्याआधी जॉईन करा। बघूया HSC बोर्ड 2026 च्या रिझल्ट बाबत, पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे। ठीक आहे, सेम क्रॅश कोर्स तुम्हाला आणि मॉक टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट 1 ला पण कामात येणार आहे, अटेम्प्ट 2 ला पण कामात येणार आहे बाळांनो। फक्त एक दिवस झाला, फक्त दोन शिफ्ट झाल्या बाळांनो। तुम्ही इथं फीडबॅक बघू शकता बाळांनो, मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न क्रॅश कोर्स मध्ये 100 पैकी 100% क्वेश्चन तुमचे क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून होते बाळांनो। सीईटीच्या परीक्षेमध्ये 150 प्रश्नांपैकी 100 पेक्षा जास्त प्रश्न असे होते ज्यांच्या व्हॅल्यू सुद्धा चेंज नव्हत्या। सेम टू सेम क्वेश्चन क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून आले। तुम्ही स्वतः इथं फीडबॅक सगळे बघू शकतात बाळांनो। ठीक आहे, हा पहिला फीडबॅक झाला, हा दुसरा फीडबॅक तुम्ही इथं बघू शकतात। सेम टू सेम पेपर आलेला आहे। ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकतात ऑलमोस्ट एव्हरी क्वेश्चन वॉज फ्रॉम क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट। ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकतात पॅरेंटचे फीडबॅक तुम्ही बघू शकतात बाळांनो। ठीक आहे, मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तुमच्या सीईटीच्या परीक्षेत इथूनच येतील, अटेम्प्ट 1 ला पण आणि अटेम्प्ट 2 ला पण बाळांनो। ज्या विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट 1 झाला असेल तुम्ही लगेच एनरोल करा, जेणेकरून सेम क्रॅश कोर्स मॉक टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट 2 ला पण कामात येईल। आणि ज्या विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट बाकी असेल आता, तुम्हाला ह्या अटेम्प्टला पण क्रॅश कोर्स मॉक टेस्ट कामात येईल आणि सेकंड अटेम्प्टला पण कामात येईल, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा बाळांनो। मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न इथूनच येतील। तुम्ही लास्ट इयरचं सुद्धा रेकॉर्ड बघू शकता बाळांनो, 150 प्रश्न येतात तुमचे। 150 पैकी 92 प्रश्न ऑलमोस्ट प्रत्येक शिफ्ट मध्ये बाळांनो सेम टू सेम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून होते विदाउट व्हॅल्यू चेंज, आणि 58 प्रश्न असे होते बाळांनो ज्यांचे थोडाफार व्हॅल्यू चेंज असतील। ठीक आहे, तुमच्याकडे शेवटची संधी आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू। ठीक आहे, चला बघूया आपण पहिली अपडेट काय आलेली रिझल्ट संबंधित। रिझल्ट अँड सर्टिफिकेट 1 डॉक्युमेंट। ठीक आहे, आता ह्या वर्षापासून काय होणार आहे बाळांनो, तुमचं रिझल्ट प्लस तुमचं सर्टिफिकेट एकच डॉक्युमेंट येणार आहे बाळांनो। ठीक आहे, दरवर्षी काय व्हायचं इथं पहिले अपडेट बघून घेऊया आपण। महाराष्ट्र HSC SSC एक्झाम 2026 MSBS HSC 2 मर्ज मार्कशीट सर्टिफिकेट्स QR कोड फोटो फॉर इन्स्टंट व्हेरिफिकेशन। मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। ठीक आहे, पहिले काय व्हायचं बाळांनो, रिझल्ट तुमचा इमिडिएटली येऊन लागायचा मे मध्ये, है ना, आणि तुमचं सर्टिफिकेट जे यायचं ते 6 महिन्यानंतर यायचं बाळांनो। त्या सर्टिफिकेटमध्ये QR कोड यायचा, जेणेकरून तुमचा रिझल्ट खरा आहे का नाही ते सर्टिफिकेट बघून समजायचं, है ना। आता काय होणार आहे बाळांनो, मार्कशीट कम सर्टिफिकेट तुमचं येणार आहे। फक्त मार्कशीट नाही येणार आहे, मार्कशीट कम सर्टिफिकेट तुमचं येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतील, तुमचा QR कोड वगैरे सगळ्या गोष्टी तिथे इन्क्लूड असतील। ठीक आहे, हा चेंज का करण्यात आला आहे, बेसिकली नो फेक मार्कशीट। बऱ्याच घटना घडल्या मागच्या वर्षी जिथं फेक मार्कशीट अपलोड केलेलं होतं, है ना। इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घ्यायला, तुमचं फार्मसीसाठी ऍडमिशन घ्यायला जर ग्रुपिंग भरत नाही तर विद्यार्थ्यांनी काय केलं, फेक मार्कशीट अपलोड केलं बाळांनो, आणि त्यामुळे खूप जास्त तोटा तिथं झालेला आहे, है ना। इझी फॉर कॉलेज ऍडमिशनसाठी इझी होईल। ठीक आहे, लेस पेपर वर्क होईल, फास्ट प्रोसेस होईल बाळांनो। ठीक आहे, 6 महिन्यानंतर तुमचं काय यायचं, सर्टिफिकेट यायचं। या वर्षी लगेच तुमचं सर्टिफिकेट भेटणार आहे। आता तुमचा रिझल्ट कार्ड कसं दिसणार आहे हे बघा इथं, है ना। अशा पद्धतीने तुमचा या वर्षी रिझल्ट दिसणार आहे बाळांनो, खूप सिम्पलेस्ट मॅनर मध्ये दिसणार आहे। आता सर्टिफिकेट देण्यापेक्षा डायरेक्ट त्यांनी इथं काय दिलं, तुमचं सर्टिफिकेट पेक्षा काय दिलंय त्यांनी इथं QR देऊन दिला बाळांनो, है ना। हा QR कोड स्कॅन करता तुमचा ओरिजिनल रिझल्ट, ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला तिथं दिसेल, कोणीही स्कॅन केलं तरी। ठीक आहे, आता हा तुमचं इथं नाव येईल, सीट नंबर येईल, मदर्स नेम येईल बाळांनो, डेट ऑफ बर्थ येईल, तुमचे 6 सब्जेक्टचे मार्क्स येतील, 6 पैकी जितकं तुमचे मार्क्स आले ते येतील, तुमचा पर्सेंटेज निघेल आणि रिझल्ट तुमचा पास किंवा फेल इथं येणार आहे बाळांनो। त्यातला त्यात या वर्षी अजून प्लॅन चालू आहे HSC बोर्डाचा, जर तुम्हाला 80 पेक्षा जास्त पर्सेंटाईल आले तर तुम्हाला पास विथ डिस्टिंक्शन असं म्हणून येणार आहे। पास विथ डिस्टिंक्शन म्हणजे तुम्ही डिस्टिंक्शन मध्ये पास झालेले। जर तुमचे 60% वरती आले तर तुम्हाला इथं मेन्शन होईल पास विथ फर्स्ट क्लास, पास विथ फर्स्ट क्लास। डिस्टिंक्शन सगळ्यात वरती असतं, मग फर्स्ट क्लास, मग सेकंड क्लास आणि खाली डायरेक्ट फेल। ठीक आहे, अशा पद्धतीने मेन्शन करण्याचा पेज चालू आहे HSC बोर्डाचा। तर अशा पद्धतीने तुमचा सर्टिफिकेट प्लस रिझल्ट तुमचा असा डिस्प्ले होणार आहे बाळांनो। ठीक आहे, चला आता रिझल्ट बद्दल काय अपडेट आलेली आहे। ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता। ठीक आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन यांच्या HSC 12वी परीक्षा 2026 संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मागील वर्षाच्या परीक्षा व निकालाच्या तारखा विश्लेषणानुसार HSC बोर्ड 2026 चा निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर करण्यात असल्याचं समोर आलेलं आहे। 2 मेला तुमचा रिझल्ट
डिक्लेअर होण्याची सगळ्यात जास्त 99% चान्सेस आहेत बाळांनो. ठीक आहे. आता वर्ष 2024 मध्ये 21 फेब्रुवारीला परीक्षा सुरू झाली बाळांनो. 19 मार्चला परीक्षा संपली, तुमचा 21 मेला रिझल्ट आला. त्यानंतर 2025 मध्ये 11 फेब्रुवारीला परीक्षा सुरू झाली, 18 मार्चला परीक्षा संपली, 5 मेला तुमचा निकाल आला. दरवर्षी पेपर चेकिंग फास्ट होते बाळांनो. ठीक आहे. या वर्षी तर खूप काही गोष्टी कम्प्युटराइज पण केलेल्या आहेत. ठीक आहे. थोडाफार AI चा यूज केलेला आहे, त्यामुळे पेपर लवकर चेक होत आहे. त्यामुळे तुमचा 2 मे एक संभावित तारीख तुमची HSC बोर्डाने दिलेली आहे. 2026च्या HSC परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान पडल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवरती निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीची तुमची अपडेट आलेली बाळांनो. रिझल्ट प्लस सर्टिफिकेट तुमचं येणार आहे, ही पहिली अपडेट. दुसरी अपडेट रिझल्ट कसा दिसणार आहे, ही दुसरी अपडेट झाली तुमची. तिसरी अपडेट रिझल्ट केव्हा लागणार आहे, वेन, है ना. 3 अपडेट आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. आता 12वी बोर्डामध्ये कमीत कमी तुम्हाला 45% पाहिजे बाळांनो. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये जर तुमचं ओपन कॅटेगरी आहे इंजिनिअरिंगसाठी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये तुमचं 45% व 135 मार्क कशासाठी, इंजिनिअरिंगसाठी. ठीक आहे. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये किती मार्क्स रिक्वायर्ड आहे ते पण सांगतो. ठीक आहे. इंजिनिअरिंग जर तुम्हाला करायचं आहे बाळांनो, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात तर फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्समध्ये तुमचे 135 मार्क्स आले पाहिजे बाळांनो. तिघांचं जेव्हा तुम्ही पर्सेंटेज काढणार तर ते 45% येतं. ठीक आहे. आणि जर तुम्ही OBC किंवा अदर कॅटेगरीज, कोणतीही कॅटेगरी, ठीक आहे, तुमचं फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्समध्ये तुमचे 120 मार्क्स आले पाहिजे बाळांनो, है ना. हे कशाचं, हे तुमचे 40% झालं. यांचं 45चं असतं, बाकीच्यांचं 40चं असतं. जर तुम्हाला फार्मसी करायची बाळांनो, ओपनमध्ये तुम्हाला पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री प्लस बायोलॉजी मिळून किती मार्क, 135 मार्क. आणि त्याच जागेवर जर तुमची अदर कॅटेगरी आहे कोणती, तर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री प्लस बायोलॉजी मिळून 120 मार्क्स पाहिजे बाळांनो. 120 म्हणजे 40% होतं बाळांनो. फिजिक्स केमिस्ट्री 3 विषयांचे मार्क 40% होतात आणि इथं 3 विषयांचे मार्क 45% होतात. म्हणजे 45% आणणं तुम्हाला गरजेचं आहे बाळांनो, जर तुम्हाला इंजिनिअरिंग फार्मसीमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर. या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टमध्ये नक्कीच एनरोल करा बाळांनो. शेवटची संधी आहे. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न तिथूनच येत आहे आणि येतील बाळांनो. ठीक आहे. म्हणून लवकर एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या शिफ्टचे पेपर बघायला भेटतील बाळांनो. ठीक आहे. चला संपूया या व्हिडिओला. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.